भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालघर जिल्हा विक्रमगड तालुक्यातील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साखरे येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संस्थेचे कार्याध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष श्री दीपक पतंगराव सर यांनी ध्वजारोहण केले। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यालयात साखरे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, आजीमाजी सैनिक, केंद्र प्रमुख, आजूबाजूच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महामंडळाचे संचालक मंडळ, आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, बचत गट, ग्रामस्थ, आजीमाजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यालयात देशभक्तीपर कार्यक्रम, कवायत, भाषण, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या। तसेच विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांना वनमाळी क्रिएटिव्ह संस्था सौ वैशालीताई ठक्कर यांच्या माध्यमाने शाळेतील 1150 विद्यार्थ्यांना एनर्जी ड्रिंक, ज्यूस वाटप करण्यात आले असून विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्किटे, चॉकलेट वाटप करून विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्यासाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात आले असून सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व स्वातंत्र्य दिन साजरा केला। त्या संदर्भात विद्यालयाचे प्राचार्य श्री नरेश राऊत सर यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। विक्रमगड तालुका रिपोर्टर प्राध्यापक योगेश शंकर चंदन। एक ग्लास आहे ते डस्टबिनमध्ये टाकायचे, ग्राउंडवर एकही कप दिसता कामा नये। आज आपल्या सोबत छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय राऊत सर या ठिकाणी आहेत। सर, आज 79वा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत, याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथमतः सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। शाळेच्या ह्या जल्लोषामध्ये आज हे विद्यार्थी स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष करत आहेत। या जल्लोषामध्ये आपण संपूर्ण देशभर हा कार्यक्रम जोरदार उत्साह चालू आहे। या कार्यक्रमाअंतर्गत शाळेमध्ये देशभक्ती गीतावर कवायत झालेली आहे, त्याच्यानंतर तिरंगा रॅली निघाली याच्या अगोदर, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा घेतल्या, निबंध स्पर्धा झाल्या आणि आज हा स्वातंत्र्य दिनाचा मोठा संग्राम आज विद्यालयामध्ये एकंदरीत उत्साहात साजरा होत आहे आणि सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्या विद्यार्थ्यांना मी या शुभेच्छा देत आहे। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी जय हिंद करतो। सर, आपण आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना काही साहित्य आज वाटप करण्यात आलेलं आहे। या स्वातंत्र्य दिनानिमित्त वनमाली एक क्रिएटिव्ह संस्था पडगांतर्गत वैशालीताई ठक्कर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना एनर्जी ड्रिंक बनवून ज्यूसची पॉकेट दिली। त्याच्यानंतर महिला बचत गट चामुंडादेवीच्या पोषण अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला आणि विद्यार्थी सोडण्यात आले। सर, या दिनाचं औचित्य साधून आपण काय संदेश देऊ इच्छिता? नक्कीच सर, या दिनाचं औचित्य साधून स्वातंत्र्याचा हा रणसंग्राम आहे, हा असाच पूर्व परंपरेने चालू राहणार आहे। विद्यालयामध्ये सुद्धा हा उत्साह जोरदार होत जाणार आहे, एवढंच सांगेल। धन्यवाद सर। थँक्यू।
हा स्वातंत्र्य सोहळा इथं आपण समाप्त करतो. यानंतर सर्वांना एनर्जी ड्रिंक म्हणून ज्यूस तुम्हाला दिले जाणार आहे. त्याला हे ज्यूस प्यायचं असेल